मी आता श्रीलंकेमधल्या अत्यंत महत्त्वाचं ठिकाण जे आहे पोलुनारुवा म्हणजे जी अनुराधापूरमधली जी राजधानी होती त्याच्यानंतरची दुसरी राजधानी जी आहे ती पोलुनारुवा आहे. आणि या पोलुनारुवामधले अत्यंत महत्त्वाचं जे विहार आहे त्याला गल विहार म्हणतात. त्या गल विहारामध्ये आलेलं आहे. त्याला जगभरात असं जे शिल्प आहेत ती बघायला मिळत नाही जे इथे बघायला मिळतात. तर ही ती दगडात कोरून काढलेली शिल्प आहे. हे आपण ध्यानी मुद्रामध्ये आपण बुद्धांना बघतो. हे जसं आहे तसंच आपण इथे दुसऱ्या बुद्धांची मूर्ती पाहत आहोत. ती आपल्याला दिसते इकडे आहे, ही बघायला मिळते. आणि आपण बुद्धांची ही दुसरी मूर्ती बघतो. इथे ते मेन जे महत्त्वाचं जे पूजन करण्याचं ठिकाण आहे ते हे आहे. इथे बुद्धांची मूर्ती आपण बघतो. मी त्या विहारात आहे, त्याला गलविहार म्हणतो आपण. आणि त्या गलविहारामध्ये असलेल्या या ज्या 4 मुद्रा आहेत बुद्धांच्या, तिकडे एक मुद्रा आहे, इकडे एक मुद्रा आहे आणि ही एक मुद्रा आहे. तर ही अत्यंत महत्त्वपूर्ण मुद्रा आहे. हिला आपण इकडे महापरिनिर्वाण मुद्रा आहे. तर ही दुःखंती मुद्रा आहे. दुसऱ्यांचं दुःख पाहणे असं त्याचं म्हणणं आहे या शिल्पाचं. तर ही पाहायला मिळते आपल्याला इथे. ही 12व्या शतकामध्ये हे कोरलेला सुरुवात झाली होती. आणि आपल्याला इथे जी बुद्धांची महापरिनिर्वाण मुद्रा बघायला मिळते. तर डॉक्टर राजेश कुमार सिंग सर यांच्या मताप्रमाणे 5व्या शतकामध्ये ही जी मुद्रा आहे ही आपल्याला ग्रेट गांधारामधून आली आणि ती ग्रेट गांधारामध्ये आपल्याला दिसायला चालू होते. आपल्याला ही खूप मोजक्या ठिकाणी बघायला मिळते. एक तर आपल्याला अजंठामध्ये पाहायला मिळते ही महापरिनिर्वाण मुद्रा. संक्रमण आपण जिथे करतो त्या भागात ही आपल्याला असं ह्या अवस्थेतली महापरिनिर्वाण मुद्रेमधली दिसते. इथे एक दिसते. तर आपल्याला छत्रपती संभाजीनगर म्हणजे औरंगाबाद इथल्या बीबी का मकबऱ्याच्या पाठीमागच्या जे लेणी समूह आहे त्याच्यात सुद्धा बघायला मिळते. आणि ही आपल्याला नाशिकच्या त्रिरश्मी लेणीवर पण बघायला मिळते. तर ही अत्यंत महत्त्वपूर्ण असा हा जो महापरिनिर्वाण मुद्रा आहे ती बघायला मिळते. तशीच ही एकमेव जगातली मूर्ती आहे ती पाहायला मिळते. आणि इकडे ते हा जो विहार आहे हा तर इथे पूजाविधी होत होता. इथे पूजा केली जात होती आणि तिकडे पुढे आपल्याला बुद्धांची मूर्ती बघायला मिळते. तर हे मुख्य जे आकर्षण आहे या गलविहाराचं. तर ही मूर्ती आहे. हिला आपण ही महापरिनिर्वाण मुद्रेच्या बाजूलाच आहे. हिला आपण दुःखेंती मुद्रा म्हणतो. तर ही अतिशय महत्त्वाची मूर्ती आहे, जगात एकमेव आहे. तर ही पाहणे गरजेचं आहे.